ठरलं तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन अस्मिताला म्हणत असतो की आता ही केस आहे ती फाईल झाली आहे आणि लवकरात लवकर आता ह्या सचिनला डिव्होर्स नोटीस सुद्धा जाईल आणि कोर्टामध्ये आता ही हिअरिंग सुद्धा सुरू होईल, आपल्याला सुद्धा नोटीस येईल लवकरात लवकर. हे ऐकून आता अश्विन विचारतो की काय दादा, म्हणजे तू अस्मिता ताईच्या डिव्होर्सची नोटीस सुद्धा फाईल केली? तर मला तर माहितीच नव्हतं. हे त्यावर अर्जुन त्याला म्हणतो की अरे अश्विन, हे बघ, तू सुद्धा खूप टेन्शनमध्ये आहे, तुझे प्रॉब्लेम्स काही कमी आहेत का म्हणून तुला हे सर्व नाही सांगितले. सायलीच्या मनात मात्र आता आपल्या प्रेग्नन्स सुरू असतं, कारण एकतर आईंशी सुद्धा मला प्रेग्नन्सबद्दल काही बोलताच आले नाही. मग मी एक काम करते, पूर्णांजीशी बोलू का? आणि परत मात्र आता त्यांची मनस्थिती व्यवस्थित नाही आणि त्यांना जर हे सर्व सांगितले तर त्यांना असे वाटेल की सायली नाही तर तन्वी गरोदर आहे आणि खूप मोठा गोंधळ होईल. म्हणून त्या सायलीच मन आता आणखीनच विचारात पडत सायलीला पुन्हा आता मळमळायला होतं. ती लगेच आतमध्ये जाते. सगळेजण आता अस्मिता आणि सचिन या डिव्होर्स मुळे आता खूप टेन्शनमध्ये आहेत. सचिन जे काही वागतो ते चुकीचं वागतो आणि आता हे ऐकून अश्विन सुद्धा म्हणतो की हो, तुम्ही सगळ्यांनी मी अगदी योग्य निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे हे पक अस्मिता ताई, तू फक्त आता स्ट्रॉंग रहा. त्यावरती अस्मिता म्हणते की अरे, स्ट्रॉंग राहण्याची गरज आपल्या दोघांना सुद्धा आहे आणि हे सगळं काही आपण व्यवस्थित मॅनेज करू शकतो. तेव्हा आता प्रताप अस्मिताची पाठ थोपडतो आणि तिला साथ देतो. त्यानंतर तेवढ्यात अर्जुनच लक्ष सायली इथे दिसत नाही. नक्की कुठे गेली असेल म्हणून तो विचारतो की सायली कुठे गेली? अश्विन म्हणतो की कदाचित ती पूर्णाची बोलायला गेली असेल. आणि तेवढ्यात कल्पना आता ही सायली बाहेर आता तिला दिसते. सायली आता कल्पनाच्या जवळ येऊन उभी राहते. कल्पना विचारते की काय सायली, तू कुठे गेली होतीस? मला तर असं वाटलं होतं की तू पूर्णाजीच्या रूममध्ये गेली असेल. सायली म्हणते की नाही हो आई, मी बोलते पूर्णाजीशी. तुम्ही काही काळजी करू नका, मला फक्त थोडासा वेळ द्या. पण त्या अगोदर मात्र मी देवाजवळ दिवा लावते आणि आपण सगळेजण मिळून शुभम करीतो म्हणूयात. पूर्णाजी जर देवाजवळ असल्या तर त्यांचं मन शांत असतं, मग आपल्याला सगळं काही करणं हे सोपं जाईल. आलेच मी असे म्हणून आता सायली देवाजवळ दिवा लावायला जाते. सगळ्यांना सायलीच फार कौतुक वाटतं. त्यानंतर आता इकडे सचिन आपल्या आई बाबांशी सुद्धा खोट बोलतोय आणि कसलं तरी फाईल तो आता बनवून घेऊन येतो पेपर्स आणि बाबांना म्हणतो की बाबा, तुम्ही जरा या पेपर्सवर साईन करा. आता बाबा विचारतात की अरे काय आहे, आणि ती फाईल ते चेक करतात. तर सचिन म्हणतो की बाबा, हे बघा, मला कधी कॅनडाला जावं लागेल सांगता येत नाही आणि नाही म्हणजे माझ्या बायकोच तर सून म्हणून तुम्हाला काहीच उपयोग नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही दोघांची येते आहात आणि जर तुमच्या तब्येती बाबतीत वर काही झालं तर माझा जीव मात्र वर खाली होईल. त्यामुळे मला तुमची काळजी वाटते तुमच्या नावाने. त्यासाठी मी हेल्थ पॉलिसी काढलेली आहे, त्यामुळे तुम्हाला ट्रीटमेंट तरी चांगली मिळेल. त्यावरती आता त्याची आई त्याला म्हणते, हेल्थ पॉलिसीची काय गरज आहे? तू तर म्हणाला की तुझ्याकडे अजिबात पैसे नाहीत. इतक्या मोठ्या अडचणीमध्ये तू आमचा कशाला विचार करतोस? स्वर सचिन आता मुद्दाम त्यांना मूर्खामध्ये बनवण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या आई बाबांना फसवतोय आणि म्हणतो की हे बघ आई, मला तुमच्याशिवाय कोण आहे आणि तुम्हाला सुद्धा माझ्याशिवाय कोण आहे, आणि या संकटाच्या वेळेस मात्र आपण एकमेकांच्या सोबत असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे बाबा, तुम्ही सही करतात ना? बाबा लगेच आता खुश होत सही करतात, कारण त्यांना असं वाटतं की सचिनने आपल्यासाठी हेल्थ पॉलिसी काढलेली आहे. परंतु सचिनचा डाव काही वेगळाच असतो. त्याची आई तर त्याचं फारच कौतुक करते. मुलगा असावा तर असा इतक्या त्रासात, इतक्या अडचणीमध्ये आई बाबांचा विचार करतोय. बायकोचा छळ असताना सुद्धा तू मात्र आम्हाला विसरलेला नाहीस. आई बाबांना किती मानतो. त्यावरती
आता सचिन म्हणतो की तुमचं हे घर आणि तुमची ही सेव्हिंग असताना मी तुम्हाला कसं विसरेलच. आपल्या मनात म्हणतो आणि त्यांच्या तोंडावर म्हणतो, आई, अगं मी कसं विसरेल आपल्या आई-बाबांना. आणि तेव्हा आता तो मनामध्ये स्वतःला खूपच हुशार समजतो आणि म्हणतो की बाबा हो, तुम्ही किती माझ्यावर प्रेम करतात, कारण त्या पेपर्सवर सही करण्याअगोदर ते पेपरसुद्धा तुम्ही वाचले नाहीत इतका माझ्यावर तुमचा विश्वास आहे. त्यामुळे ह्या प्रेमाचा फायदा तर मला घ्यायलाच हवा. म्हणून सचिनने आता प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घेतलेली असते. आणि तेवढ्यात मात्र दरवाजाची बेल वाजते आणि डिहोजची नोटीस आलेली आहे. तेव्हा आता सचिन ती नोटीस वाचतो आणि आता तो त्याला खूप धक्का बसलेला आहे असं दाखवतो आणि म्हणतो, आता आई विचारते की काय रे काय हे कसली नोटीस आहे. तो लगेच म्हणतो की अस्मिताने मला डिव्होर्स नोटीस पाठवलेली आहे. त्यावर त्याची आई सुद्धा म्हणते की हे बघ सचिन, तू इतकं मला लावून घेऊ नकोस. तिला जर डिव्होर्सच घ्यायचा असेल ना तर तिला घेऊन दे. तू त्याला डिव्होर्स देऊन टाक. तिला जसे वागायचे आहे तसे वागून दे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सचिन मात्र रडण्याचं थोडंसं नाटक करतोय. त्याची आई म्हणते की हो ना, खरंच ती मुलगी आम्हाला आमची सून म्हणून नकोच. त्यावरती आता त्याचे बाबा सुद्धा म्हणतात की बघ सचिन, हे केस लवकरात लवकर संपेल असं काहीतरी कर. त्यावरती आता सचिन म्हणतो मनामध्ये, कारण मी अस्मिताला इतक्या लवकर कसं मोकळं करू शकतो. तो आणि त्या सुभेदारांना असं वाटतं की सगळे काही पुरावे माझ्या विरोधात त्यांच्याकडे आहेत. त्यांनी मला हलक्यात घेण्याची चूक केलेली आहे. त्याची शिक्षा तर त्यांना मिळायलाच हवी. आणि मी अस्मिताच्या विरोधात असा काहीतरी सापळा रचेल की ज्यातमध्ये अस्मिता एकटीच नाही तर अखे सुभेदार होरपळतील. म्हणून हा सचिन आता स्वतःला खूपच स्मार्टनेस समजत आहे. त्याला असं वाटतं आता सुभेदारांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे. यानंतर आता इकडे ही साक्षी डॉक्टरांकडे आलेली आहे आणि डॉक्टरांना म्हणते की मला माझ्या चेहऱ्याची प्लास्टिक सर्जरी करून घ्यायची आहे. मला माझा चेहरा पूर्णपणे बदलायचा आहे आणि हे सर्व पॉसिबल आहे का. डॉक्टर म्हणतात की हो, हे सगळं होऊ शकतं, पॉसिबल आहे आणि हेच माझं काम आहे. त्यावरती साक्षी विचारते की मग या सगळ्यासाठी काय प्रोसिजर आहे, तर ते प्लीज एकदा एक्सप्लेन करा. डॉक्टर आता चेहऱ्याबाबतीत अगदी नक्की काय आहे आणि तुम्हाला कोणता चेहरा हवा आहे त्या सगळ्या काही बाबतीत आता माहिती दिली जाईल. आणि त्यानंतर मात्र काहीतरी बेसिक टेस्ट वगैरे करून तुम्ही या सर्जरीसाठी फिट आहात किंवा नाही हे पडताळून बघता येईल. आणि मात्र सर्जरीची सुरुवात होईल आणि हे सगळं काय असेल, कसे असेल हे नीट समजावून मात्र आम्ही आमचा पुढचा निर्णय घेऊ शकतो. त्यावरती साक्षी म्हणते की डॉक्टर, ह्या सगळ्यामध्ये नक्की इरी काय आहे आणि काय इनहोल्ड आहे मला माहिती आहे. त्याबद्दल आपण बोलायलाच नकोय. डॉक्टर विचारते की तुम्हाला नक्की ही प्रोसिजर कधी करायची आहे. त्यावर साक्षी म्हणते की हो, मला सगळं काही लवकरात लवकरच करायचं आहे. आणि डॉक्टर प्लीज, या सगळ्यामध्ये मात्र मी माझी आयडेंटिटी म्हणजे बदलू शकेल का. डॉक्टर म्हणतात की हो, आणि ते पण अगदी 100%. आणि तुम्ही आम्हाला जो काही सांगितलं असेल त्याप्रमाणे मात्र तुमचा नवीन चेहरा अगदी होईलच. आणि सर्जरी झाल्यानंतर हा नवीन चेहरा तुमची नवीन ओळख होईल. त्यावर आता लगेच साक्षी म्हणते की हो डॉक्टर, मला लवकरात लवकर ही सर्जरी करायची आहे. फक्त दिवस कोणता हे मी तुम्हाला सांगते. थक्यू बोलून आता ती अगदी गाय येते आणि आपल्या गाडीमध्ये येऊन बसते. गाडी सुरू करणार तोच तिच्या मोबाईलवर कॉल येतोय. तो सचिनचा फोन असतो. तेव्हा ती फोन उचलते आणि बोल ना सचिन. सचिन विचारतो की काय साक्षी, कुठे आहे तू, तुला अर्जंटली भेटायचं आहे. त्यावर आता साक्षी म्हणते की सचिन, मी एका कामासाठी म्हणजे अण्णांचं काम होतं त्यासाठी जरा बाहेर आलेले आहे. आणि हे बघ, मला सुद्धा तुला भेटायचं आहे, पण आत्ता पण नाही भेटू शकत कारण मी आता पनवेलमध्ये नाहीच. त्यावर आता सचिन म्हणतो की बरं ठीक आहे, पण लवकरात लवकर तू परत ये. खूप महत्वाचं असं तुझ्याशी बोलायचं आहे.
त्यामुळे प्लीज लवकर ये. त्यावर साक्षी सुद्धा म्हणते की हो ना सचिन, मी लवकरात लवकर तर येतेच, पण मला सुद्धा तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. सचिन म्हणतो की ओके बाय करून तो फोन ठेवतो. साक्षीने आपल्या चेहऱ्याला चाकूने वरखडे ओरडलेले आहे तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतात. त्यानंतर इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाजी, कल्पना, विमल आणि सायली हे सगळेजणी आता शुभम करीतो देवाला हात जोडून म्हणत आहे. आणि जसे शुभम करीतो म्हणत जातात तो सायलीला भूतकाळ आठवतो. लहानपणी सुद्धा ती अशीच पूर्णाईच्या सोबत शुभम करीतो याच घरामध्ये म्हणत असते आणि तो सगळा भूतकाळ तिला पुन्हा आठवायला सुरुवात होते. आणि जशी पूर्णाई म्हणत आहे जशी आता ती छोटी तन्वी तिच्या मागे म्हणत आहे शुभम करीतो, तेव्हा सायलीला हे सर्व आठवत असतं. जसे सायलीलाही आठवते तस तिला खूपच त्रास होतो. तिला ती लहानपणीची तन्वी दिसते. सायली मात्र खूपच कावरी बावरी होते. कल्पना आणि पूर्णाईकडे पाहते तर पूर्णाई म्हणतात की आज किती दिवसातून आपण शुभम करीतो म्हटलो. आणि तन्वी, अगं जेव्हा तू लहान होती तेव्हा मात्र आपला शुभम करीतो म्हणण्याचा अगदी नित्यक्रम होता. आणि नंतर मात्र ती सवय सुटली, ती सुटलीच. त्यावरती आता सायली सुद्धा विचारते की पूर्णाजी, खरंच मी लहान असतानी आपण असे शुभम करीतो रोज म्हणत होतो, ते पण एकत्र. पूर्णाजी म्हणते की हो अगं एकत्रच म्हणायचं. अग हे बघ, मला जर दिवा लावण्यासाठी थोडासा जरी उशीर झाला तर तू माझ्या हाताला धरायची आणि मला इथे देवाजवळ घेऊन यायची आणि हट्टाने मात्र आपण एकत्र सगळेजण आता तुझ्या हट्ट्यानुसार शुभम करीतो म्हणायचो. त्यावरती आता सायली विचार करते की पण या सगळ्याशी माझा काय संबंध असेल बरं? मला असं का आठवत असेल की लहानपणी काहीतरी वेगळं घडलेलं आहे, म्हणून मला नक्की आवाज कोणाचा येत असेल. त्यावरती पूर्णाई म्हणते की बरं ठीक आहे, मी आता माझ्या खोलीमध्ये जाते. आणि मी माझ्या खोलीमध्ये जाते, जरा जप करते, आराम करते. आणि कल्पना विमलला पूर्णाईला आतमध्ये घेऊन जायला सांगते. एवढाच सायली आता विचारात पडलेली आहे. पण कल्पना म्हणते की अगं सायली, तू पूर्णाजीशी बोललीस का? डॉक्टर केव्हाही येतीलच, मग त्या अगोदर बोलायला हवं. सायली म्हणते की हो ना. आणि पूर्णाजी करत ती पूर्णाजीच्या मागे रूममध्ये येते. पूर्णाजी हॉलमध्येच आता थांबलेले आहेत. तेव्हा सायली पूर्णाजी करत आता मागे आलेली आहे आणि म्हणते की पूर्णाजी, अहो पूर्णाजी, आणि हे बघ ना पूर्णाजी, मला तुझ्याकडे काहीतरी मागायचं आहे, तू मला देशील का? त्यावर ते पूर्णाजी म्हणते की अगं तू मागितलं आणि मी कधी देणार नाही, असं कधी होईल? काग बोल ना तन्वी, अग तुला काय हो आहे? तेव्हा सायली हसते आणि बघ अग हे पूर्णाजी, त्या दिवशी तुला बरं वाटत नव्हतं, त्या दिवशी तुला एक डॉक्टर चेक करायला आले होते, त्यांच्याशी त्यावेळेस बोलली होती, मग त्यात सुद्धा आज परत आलेले आहेत. तू नक्की त्यांच्याशी बोलशील का? आणि त्या दिवशी तुला त्यांच्याशी बोलून बरं वाटलं होतं ना? अगदी छान तू झोपली होती. मग तू एक काम कर, तू आज सुद्धा त्यांच्याशी बोल ना. त्यावरती आता पूर्णाई म्हणते की हो बोलेल, परंतु का बोलायचं? मला काहीच झालेलं नाही आणि जर काही मला त्रास होत असेल तर मी अश्विनशी बोलेल, दुसऱ्या डॉक्टरशी कशाला बोलायचं? यावरती सायली म्हणते की अगं पूर्णाजी, सगळे उपचार हे घरच्या डॉक्टरनी करायचे नसतात. पूर्णजी म्हणते की का करायचे नाहीत? आणि ऐकाव तर बाई, रोज तुमची एक नवीन खुळखुळ. त्यावरती सायली म्हणते की हो ना, तुला तर वाटत असेल खूळ, मग तू खूळच समज. तू प्लीज माझ्यासाठी तरी त्यांच्याशी बोल ना. फक्त तुला काय करायचं आहे की त्यांच्याशी गप्पा करायच्या आहेत? पूर्णाजी म्हणतात की बरं ठीक आहे, तुझं जर हट्ट असेल तर ऐकावं लागेलच. आणि ठीक आहे, मी नक्की त्यांच्याशी बोलेल आणि हे सगळं काही मी तुझ्या इच्छे खातर करते, कळलं ना तुला आता? तेव्हा आता पूर्णाची तयार होते तर कल्पना, सायली यांना फारच आनंद होतो. दोघे आता खुश होऊन हसतात आणि पूर्णाजी म्हणते की चल आता मी रूममध्ये येते. सायली म्हणते की हो नक्कीच, आणि डॉक्टर तुझ्या रूममध्ये तुझी वाट बघत आहे असं म्हणते.
तेव्हा आता पूर्णाजी तिकडे येतच असते आणि अश्विन अर्जुन डॉक्टरना समजावतो आणि सांगतो, पूर्णाजीचे जे काही आता हे म्हणजे सुरू आहे ते तसंच सुरू आहे. पूर्णाजीमध्ये अजूनपर्यंत थोडीशी बदल झालेला नाही. ती सायलीला तन्वी समजते. त्यावरती आता डॉक्टर सांगतात की डॉक्टर अश्विन आहो, त्या नक्की ब्या होतील, पण या प्रोसेस आपल्याला घाई करून नाही चालणार हो. त्यासाठी थोडासा वेळ तर लागेलच. आणि तेवढ्यात पूर्णाजी आत येतात. तर अर्जुन म्हणतो की पूर्णाजी, अग ये ना, डॉक्टर आता आलेले आहेत. पूर्णाजी त्यांना बघून नमस्कार करते. डॉक्टर सुद्धा नमस्कार बोलतात आणि विचारत की काय अन्नपूर्ण मॅडम कशा आहात तुम्ही. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते की अगदी ठणठणीत आहे. सायली म्हणते की पूर्णाजी तू बस डॉक्टरांशी निवांत गप्पा कर, आम्ही बाहेर थांबतो. तेव्हा आता पूर्णाजी सायलीच ऐकून डॉक्टरांशी बोलायला तयार झाली. याचा सगळ्यांना आनंद होतो आणि सगळे जण आता खुश होत बाहेर येतात. त्यावरती डॉक्टर आता पूर्णाजीला बसायला सांगतात. त्यांच्या हाताला धरून त्यांना तिथे बेडवर बसवतात. तेव्हा डॉक्टर पूर्णाईला विचारतात की बोला ना, आज दिवसभर मात्र तुम्ही काय केलं बरं. त्यानंतर आता इकडे ह्या प्रियाच तर जेलमध्ये वेगळंच नाटक सुरू असतं. जेलमध्ये गेल्यापासून तिने अन्नाच काही कण सुद्धा खाल्लेलं नाही. डॉक्टर तिला चेक करायला येतात. डॉक्टर तिला चेक करतात आणि विचारतात की यांनी शेवटचं कधी खाल्लं होतं. त्यावरती आता लेडीज कॉन्स्टेबल आहे तर ती म्हणते की डॉक्टर येथे आल्यापासून तर यांनी काहीच खाल्लेलं नाही. तिला किती समजा जावलो पण तरी सुद्धा ही काहीच ऐकायला तयार नाही. त्यावरती डॉक्टर म्हणतात की असं नाही चालणार, कारण त्या कैद्यांची तब्येत न बिघडणं हे पोलिसांची जबाबदारी असते. प्रियाला म्हणतात की तुला काहीतरी खावं लागेल. तेव्हा प्रिया म्हणते की त्यांची जबाबदारी त्यांनी बघून घ्यावी. मी 1000 वेळी हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत माझा नवरा येऊन मला घरी नेत नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही. त्यावरती डॉक्टर म्हणतात की अगं पण ते येण्याच्या अगोदर जर तुमची तब्येत बिघडली मग तू त्यांच्याबरोबर घरी कशी जाणार बरं. तुला आलेल्या अशक्तपणामुळे तू तुझ्या नव्याशी सुद्धा नीट व्यवस्थित बोलू शकणार नाहीस. याचा विचार कर. ती प्रिया म्हणते की एवढं मला काही होत नाही. त्यावरती डॉक्टर तिला म्हणतात की अगं आत्ताच तुला इतका विटनेस आलेला आहे आणि जेव्हा तुझा नवरा येईल तेव्हा मात्र तुला बोलण्याची सुद्धा ताकद राहिलेली नसेल आणि त्यावेळेस मात्र तुझ्या तोंडातून एकही शब्द नाही फुटणार, हे लक्षात घे. आता डॉक्टर असं म्हणल्यानंतर लगेच आता प्रिया लगेच उठून बसते आणि म्हणते की नाही, असं नाही चालणार, मला काहीतरी खावं लागेल. तेव्हा माझा नवरा येईल तर मला त्याच्याशी नीट बोलता आलं पाहिजे. त्यासाठी मला काहीतरी खावं तर लागेलच, कारण तो सोडून मात्र माझं या जगामध्ये दुसरं कोणीच नाही आणि तोच जर माझी मदत करायला आली ना आला नाही तर माझी मदत कोणीच करणार नाही. तर डॉक्टर म्हणतात की अगं पण त्याच्याशी बोलण्यासाठी तुझ्या अंगात ताकद असायला हवी आणि जेव्हा तुझा नवरा येईल आणि न भेटता असंच निघून जाईल त्यापेक्षा तू थोडंसं खाऊन घे. आता प्रिया म्हणते की हो मी नक्कीच खाईल, मी काहीतरी खाईलच. डॉक्टर म्हणतात की हो खाऊनच घे. प्रियाला मात्र आता खाण्यासाठी वरण भात दिला जातो. अगदी ती घाईने घेते आणि कसं वेगळ्याच पद्धतीने खात असते, इतकं घाईघाईत खात असते. तेव्हा त्या लेडीज कॉन्स्टेबल डॉक्टर सगळ्याजणी प्रियाकडे पाहत असतात. इतकं घाईघाई खात असते तर तिला जोराचा ठसका सुद्धा लागतो आणि घाईने मात्र तिला आता पाणी दिले जाते. तर घाईने पाणी पिते. डॉक्टर तिला सांगतात की जरा सावकाश खा, यांनी तुला जेवण दिलं असेल ते जेवण तुला जेवावं लागेलच. तेव्हा आता प्रिया म्हणते की हो जेवेल, जेव्हा अश्विनी येईन तेव्हा मला सांगा बर का. असं रडतच म्हणते. तर लेडीज कॉन्स्टेबल म्हणतात की हो नक्कीच. काय प्रियाची अवस्था झालेली असते तुम्हाला तर मित्रांनो दिसलीच असेल प्रियाने काय आपली अवस्था करून घेतलेली आहे. त्यानंतर आता सुभेदारांच्या घरामध्ये सगळेजण एकत्र जेवायला येतात, पण आपल्या सायलीच्या मनामध्ये मात्र ती आता प्रेग्नेंट आहे याचंच काहूर उठलेलं असतं. मला दिवस गेले
तरी सुद्धा इतकी आनंदाची बातमी मला अजूनपर्यंत कोणाला सांगताच आली नाही. यांच्याशी मला बोलता आलं ना आईंशी. तेवढ्यात मात्र अश्विन कुठेतरी बाहेर निघालेला आहे. कल्पनाच लक्ष जाते. कल्पना विचारते की अश्विन, अरे तू कुठे निघालास? त्यावरती अश्विन आता सगळ्यांच्या जवळ येतो आणि म्हणतो की आई, जरा हॉस्पिटलला जाऊन येतोय. यावरती प्रताप विचारतो की अश्विन, अरे तू आत्ताच हॉस्पिटलमधून आलेला आहे आणि तू परत जायला निघालास? दिवसभर ड्युटी करायची आणि परत नाही ड्युटी करायची का? आणि हे बघ, असं करून नकोस. दिवस रात्र काम करून तुझी तब्येत बिघडेल. त्यावरती अश्विन म्हणतो की दिवस रात्र कामामध्ये जर असलो तर नको. त्या म्हणजे मनामध्ये विचारांच काहूर उठत नको. त्या आठवणी मनात येतात. त्यावरती आता पूर्णाही लगेच विचारते, अश्विन तू काय बोलतोस? नको. त्या आठवणी म्हणजे नक्की काय आणि असं काय घडलेलं आहे की जे अश्विन तुला आठवायचंच नाही? आता पूर्णाजीला नक्की काय उत्तर द्यायचं असा प्रश्न सगळ्यांनाच उभा राहतो आणि अश्विन नेमकं पूर्णाजीच्या समोरच हे सर्व बोलून गेलेला असतो. तेव्हा आता अश्विन म्हणतो की अगं हे बघ, दिवसभर मात्र जर मी घरी असलो तर सतत माझ्या मनामध्ये सचिन आणि अस्मिताताई यांचे विचार येतात आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये असतो तेव्हा सतत मनामध्ये कामाचे विचार असतात. त्यामुळे मी असं म्हटलो. त्यावरती पूर्णाजी म्हणते की हो ना कल्पना, आणि तन्वीने मला सगळा काही प्रकार सांगितलेला आहे. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की असा माणूस आपल्या आयुष्यातून गेला ही एक चांगली गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी दुःख करत बसण्याची गरज नाहीच. आता हे सर्व ऐकून अस्मिता पूर्णाईला म्हणते की हो ना पूर्णाजी, मला सगळं काही पडते आणि तेव्हापासून मी हाच प्रयत्न करत आहे की दुःखामध्ये राहायचं नाही. सचिनचा विचारसुद्धा करायचं नाहीच माझ्या आयुष्यामध्ये. असो किंवा नसो, मी आणि माझं बाळ अगदी आनंदात राहू. त्यावरती अर्जुन म्हणतो की अरे अश्विन, तू हॉस्पिटलला जा, पर्यंत जेवण करून जा. त्यावर अश्विन म्हणतो की ठीक आहे, मी जेवण करून जातो. तेव्हा अर्जुन प्रताप त्याला बसायला सांगतात आणि कल्पना विमलला अश्विनला जेवायला वाढायला सांगते. तेवढ्यात फोन वाजतोय तर सायली म्हणते की हे बघा, तुम्ही फोन घ्या विमलताई, मी वाढते. विमलताई फोन घ्यायला जाता आणि सायली अश्विनला वाढायला येते. आता विमल ताईंच्या मावशीचा फोन असतो आणि ती फोन उचलते आणि म्हणते की बोल ना मावशी. आणि मावशी तिकडून काहीतरी म्हणते तर विमलताई डोक्याला हात लावतात आणि म्हणतात की अरे देवा, अरे देवा. म्हटल्या लक्षणी सगळे जणांचं लक्ष निर्मल ताईकडे जातं की नक्की काय झालं. आणि विमलताई म्हणत असतात की मावशी मावशी थांब, तू घाबरू नकोस, मी येते तिकडे. तू घाबरू नकोस, मी येते तिकडे, मी लगेच येते. म्हणून आता विमलताई फोन ठेवतात आणि अरे देवा म्हणतच आता घाईने सर्वांच्या जवळ येतात. त्यावरती पूर्णाजी विचारतात की विमल काय झालं, कोणाचा फोन होता? विमल म्हणते की अहो माझ्या मावशींचा फोन होता आणि मात्र माझ्या मावस बहिणीने, तिच्या लेकीने, तिने मात्र ते काही गरोदरपणाची जी चाचणी करतात ना त्या पट्टीवरती ते आणून मात्र तिची चाचणी केली होती आणि त्यामध्ये असं समजलं की ती गरोदर आहे म्हणून. आणि तिने मात्र आनंदाने सगळ्यांना सांगितलं की ती गरोदर आहे म्हणून. आणि तिच्या सासूने तर घरामध्ये पूजा सुद्धा ठेवली होती. पण जेव्हा ते लोक डॉक्टरांकडे गेलेत आणि तेव्हा मात्र कळाले की त्या चाचणीचा निकाल खोटा होता. आता याच टेन्शन तर आपल्या सायलीला फारच येतं, कारण ही वेळ तर आता तिच्यावर आलेली आहे आणि तिने तर आपलं प्रेग्नन्सचे टेस्ट सुद्धा केलेली आहे आणि त्यावर पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला आहे. आणि विमल ताईंनी सांगितलेला किस्सा आता त्याच अगदी निगडीत आहे. सायलीला आता हे ऐकून आणखीन टेन्शन येते. विमलताई तर पुढे म्हणतात की ती गरोदर नाही हे जेव्हा समजले तेव्हा तिचे सासू आणि नवरा तिच्यावर खूपच भडकलेत, तिला घराच्या बाहेर काढायला निघालेत. आता हे ऐकून अर्जुन बोलतो की काय बोलतात विमलताई, आणि माझी मावशी तिकडे गेलेली आहे. पण ते लोक तीच सुद्धा ऐकत नाही. त्यामुळे वहिनी माझी आज तिकडे गरज आहे, मी जाऊ का हो असं विचारते.
त्यावर तर कल्पना म्हणते की हो लगेच जा, आणि जर काही लागले तर सांग. विमलताई म्हणतात की हो आलेच असे बोलून त्या घाईने निघून जातात. आणि आता आपली सायली त्या विचारात पडते, म्हणजे घरी जी चाचणी केलेली आहे तर ती चुकीची निघू शकते, आणि मी तर आता ही चाचणी केलेली आहे, आणि जर ती चुकीची निघली तर मात्र मग मी काय करू? मग घरच्यांना सांगू किंवा नको सांगू? ही चाचणी जर खोटी निघाली तर सगळ्यांना किती मनस्ताप होईल. त्यावरती अस्मिता म्हणते की हो ना, मी सुद्धा आता ही घरची जी काही प्रेग्नन्सीची टेस्ट आहे तर ती केली होती, पण त्यावर असं स्पष्ट लिहिलेलं असतं की हे चुकीचं सुद्धा निघू शकते. म्हणूनच मी डॉक्टरांकडे गेले आणि पूर्ण खात्री करूनच घेतली. अर्जुन म्हणतो की बातमी खोटी निघाली म्हणून लगेच त्या बाईला घराच्या बाहेर काढायचं का? कल्पना म्हणते की हो ना, हे तर चुकीचंच आहे. पूर्णाजी म्हणते की बघ ना काय लोक असतात. कल्पना पुढे म्हणते की हो ना, मनाला एक आस लागलेली असते, नातवंड येणार आहे म्हणून. किती आनंद आजी आजोबांना होत असतो, आणि जेव्हा ही बातमी खोटी ठरते त्यावेळेस तर हिरमोड तर होणारच ना. आता प्रत्येकाचा एक एक विचार ऐकून सायलीच्या मनात तर किती उच्चविचारांच काहूर उठत. मी तरी काय करू, कारण तिच्या बाबतीत सुद्धा तेच घडत आहे. त्याच वेळेस आता प्रताप असे म्हणून जातो की त्याच मुलीची जरा चूक झाली, कारण ही अशी बातमी तिने सगळ्यांना ना सांगायला नकोच होती. डॉक्टरांकडे जाऊन अगोदर खात्री करून घ्यायला हवी होती की नाही. आता प्रत्येकाचे विचार ऐकून सायलीला आणखीनच टेन्शन येते. त्यावरती अर्जुन तर म्हणतो की सगळ्यात अगोदर ही गोष्ट नवरा बायकोने डिस्कस केली पाहिजेल, आणि मग आता हे सगळं सगळ्यांना सांगितलं पाहिजेल नाही का? तर प्रताप म्हणतो की हो ना, एक्झॅक्टली. त्यावरती आता अश्विन त्याचं मत सांगतो, म्हणजे खरं तर आता ह्या होम टेस्ट आहे तर त्या रिलायबल असतात, तरी सुद्धा एकदा डॉक्टरांकडे जाऊन अगदी कन्फर्म केलेलं खूपच बेटर असतं. आणि आता मात्र सायलीही लगेच आपल्या देवी आईला म्हणते मनामध्ये की देवी आई, मी माझ्या गरोदरपणाच जे सत्य आहे ते कुणाला न सांगण्या अगोदरच मात्र बरं केलं, आणि आत्ताच मी डॉक्टरांकडे जाऊन येते. एकदा डॉक्टरांनी मला दिवस गेल्याच जर सांगितले, आणि लगेच मात्र मी घरात सगळ्यांना सांगून टाकेल. त्यानंतर आता सायली इकडे आपल्या रूममध्ये आलेली आहे आणि ती सगळं काही विचार करत आहे. तिने ती टेस्ट केली त्यावेळेस नक्की काय घडलं तो आनंदाचा क्षण आठवत असतो, आणि त्याच वेळेस विमलताईंना त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या बाबतीत जे घडलेलं आहे तो प्रसंग तर तो मात्र त्या बाबतीतच सांगितला असतात. तो सुद्धा सायलीला आठवतोय, आणि अश्विनचं सुद्धा बोलण्याचा ती विचार करते, कारण होम टेस्ट आहे तर त्या ब्यापैकी रिलायबल असतात. पण तरी सुद्धा एकदा डॉक्टरांकडे गेलेलं बरं आणि कन्फर्म केलेलं बरं असतं, बेटर असतं. आणि या सगळ्याचा सायली विचार करत आहे. तेवढ्यात अर्जुन आत येतोय. अर्जुन काहीतरी विचारच करत असतो, आणि इकडे सायली तर समोर खूपच विचारत आहे, आणि अर्जुन खुर्चीवर शांत बसलेला आहे. तो काहीतरी विचार करत असतो, पण त्या क्षणी त्याचं रूप आता लगेच चेंज होतं. तो लगेच उठतो, तर काय माननी मधील आपले सगळे काही पुस्तक खाली फेकून देतोय. आता सायलीच लक्ष जातं. सायली म्हणते की अहो काय करतात तुम्ही? अहो काय झालं? तुम्ही हे सर्व काय करतात? म्हणून सायली अर्जुनच्या जवळ धावत येते. अर्जुन म्हणतो की मला खरंच खूप टेन्शन आलेलं आहे, आणि मला काय करावं तेच कळत नाही. अगोदर वाटत होतं की प्रिया या घरातून गेल्यानंतर सगळं काही नॉर्मल होईल, काही अगोदर सारखं होईल, पण नाही, कारण त्या प्रियाने जाता जाता मात्र खूप प्रॉब्लेम्स करून ठेवलीत. त्यामुळे अश्विन अजून सुद्धा डिस्टर्ब आहे. पूर्णाजीची अवस्था तू बघतेस, त्यांनी त्यात म्हणजे अश्विन ही अस्मिता ताईची डिव्होर्स केस, आणि हे सगळं कसं डल करायचं तेच मला काहीच कळत नाही. त्याच आता अर्जुनला फार टेन्शन असतं. सायली त्याला आधार देते आणि म्हणते की हे बघा, हे जे काही आहे तर त्या सगळ्याला आपण दोघं मिळून आता हडल करणार आहोत. त्यावरती अर्जुन म्हणतो की हो, पण अगं हे बघ सायली, आता मात्र नवीन नवीन कोणतंही टेन्शन घेण्याची आणि स्वीकारण्याची ताकदच
माझ्यात मध्ये उरलेली नाही. तर असं वाटतं की आता हे घर हसण्याचंच विसरून गेलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मला तर असं वाटतं की एखादी गुड न्यूज यायला हवी. मम्मा, डॅड, अश्विन, अस्मिता या सगळ्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल परत येईल असं काहीतरी. आनंदाची बातमी आता या सुभेदारांच्या घरात मिळायला हवी. आता याचा सायलीला फारच आनंद होतो, कारण सायलीकडे ती गुड न्यूज असते. ती लगेच अर्जुनला म्हणते की बसा बरं खाली, मला तुम्हाला एक गंमत सांगायची आहे. अर्जुन म्हणतो की हे पग सायली, अगं कोणतेही आता गंमत ऐकण्याच्या मूडमध्ये मी नाही. सायली म्हणते की गंमत अशी आहे की देव जेव्हा एक दार बंद करतो तेव्हा मात्र दुसरं दार सुद्धा उघडतो, तेव्हा मात्र खूप काही सुख मिळेल याची सोय मात्र त्याने त्याच वेळेस केलेली असते. त्यावर आता अर्जुन म्हणतो की सायली, तू नक्की काय बोलते तेच मला खरंच काही कळत नाही. सायली म्हणते की बघा हो, मला कालपासून तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. अर्जुन विचारतो की काय बोलायचं आहे, तेव्हा आता सायली खूप लाजत असते. अर्जुन विचारतो की बोल ना सायली, पटकन बोल, काय बोलायचं आहे. त्यावर सायली म्हणते की म्हणजे असं की कालपासून मला जरा बरंच वाटत नाही. म्हणजे कसं की थोडा अशक्तपणा आहे आणि कुठलाही वास आला तर मला त्रास होतो. एक दोन वेळेस मला गरगरल सुद्धा होतं आणि थोडंसं मळवळलं सुद्धा होतं. त्यावर आता अर्जुन म्हणतो की अगं हे सर्व तुम्हाला अगोदर का सांगितलं नाही. थांब, मी लगेच अश्विनला बोलावतो. तेव्हा सायली म्हणते की नाही हो, अहो थांबा, आणि तुम्ही त्यांना बोलू नका. त्यावरती आता अर्जुन म्हणतो की हो ना, तो तर हॉस्पिटलला गेलेला आहे, मी त्याला फोन करतो आणि विचारतो. सायली म्हणते की अहो असं वाटतं की अश्विन भाऊजींना सांगण्यासारखं नाही. आता अश्विन विचारतो की मग कोणाला सांगण्यासारखं आहे. तेवढ्यात पूर्णाई, तन्वी तन्वी करून म्हणून सायलीला आवाज देते. अर्जुन म्हणतो की आता ह्या पूर्णाजीला परत काय झालं असेल. पण दोघं काहीने आता खाली येतात. पूर्णाजी आवाज देते की अगं तन्वी, तन्वी कुठे आहेस तू. कल्पना, अस्मिता, प्रताप हे सगळेजण घाईने बाहेर येतात. नक्की काय झालं असेल. अस्मिता म्हणते की पूर्णाजी काय झालं. प्रथा सुद्धा विचारतो. त्यावरती पूर्णाजी म्हणते की अरे तन्वी कुठे आहे, तिच्या खोलीत गेले होते, ती तेथे सुद्धा नाही आणि इथे स्वयंपाकघरात सुद्धा नाही, मग कुठे गेली ती. त्यावरती आता प्रताप म्हणतो की पूर्णाई, तू इतकी पॅनिक का कशाला होतेस, असेल ना ती कुठेतरी. पूर्णाई म्हणते की मी जरा गार्डनमध्ये बघून येते. अस्मिता म्हणते की थांब ना, तिकडे सुद्धा नसेल. तर पूर्णाई विचारते की मग कुठे असेल ती. तेवढ्यात कल्पना म्हणून जाते की ती बघा सायली आली. आता पूर्णाजी लगेच सायलीच्या जवळ येतात आणि अर्जुनकडे बघतात आणि विचारतात की तू वर काय करत होती तन्वी. तेव्हा आता सगळ्यांना तर धक्काच बसतो. सगळेजण आता शॉक होतात की पूर्णाजीला काय उत्तर द्यायचं. त्यावरती सायली म्हणते की मी मामा मामीच्या रूममध्ये गेले होते, त्यांच्या रूममध्ये पाणी ठेवायला सांगितले होते. कल्पना म्हणते की हो ना पूर्णाई, मी तिला आमच्या रूममध्ये पाणी ठेवायला सांगितलं होतं. त्यावरती आता तर मी म्हणजे सायली विचारते की पूर्णाजी, पण तू माझ्या खोलीमध्ये का गेली होतीस. पूर्णाजी म्हणते की तू या खोलीमध्ये येऊन झोप असो, मी सांगायला आले होते. आणि सायली आता लगेच म्हणते की पूर्णाजी, मी लहान आहे का, काही हरकत नाही, मी माझ्या खोलीमध्ये झोपेल. त्यावर तर पूर्णही म्हणते की पण माझी हरकत आहे. आणि लहानपणी तुला आठवत का, तू कधीही इथे आली तर तुला माझ्या खोलीमध्ये झोपायचं असायचं, तो हट्टच असायचा. तू कधीही रविराज का आणि प्रतिमा या दोघांच्या सोबत गेस्ट रूममध्ये झोपलेली नाहीस. तू सांग मी तुला एकट कसं सोडू बरं. त्यावरती सायली म्हणते की पूर्णाजी, मी आता लहान सुद्धा नाही आणि मला एकटीला झोपण्याची भीती सुद्धा नाही वाटत. पूर्णाजी ऐकायला तयार नसते. पूर्णाजी म्हणते की तरी सुद्धा आज तू माझ्याच खोलीमध्ये यायचं आहे. आता मात्र सायलीला टेन्शनची येते आणि अर्जुन बाकी सर्वांना सुद्धा. सायली आता मनात विचार करते की आज किती काही झालं तरी मला मात्र
यांना हे सर्व सांगायचंच आहे, आणि जर मी पूर्णाजींच्या खोलीत गेले तर यांच्याशी मात्र मी कधी बोलू असती. आता मनात विचार करते. आता म्हणते की ठीक आहे पूर्णाजी, मी येते तुझ्याकडे झोपायला. तू हो पुढे. मी आलेच 10 मिनिटात. पूर्णाजी ऐकायला तयारच नसते. पूर्णाजी म्हणते की 10 मिनिट कशाला, हे बघ घरातील सगळं काम झालेलं आहे, तू चल माझ्यासोबत. हाणून सायलीच्या हाताला धरते. आणि तेवढ्यात प्रताप म्हणतो, पूर्ण आई, तिला स्वयंपाकघरात काहीतरी काम असेल तर पूर्णाजीकडे ते सुद्धा उत्तर तयारच असतं. एक दिवस जर ते काम तुझ्या बायकोने केलं तर काही बिघडत नाही. आणि तिच्या हाताला धरून म्हणते की तू चल. तेव्हा आता सगळेजण डोक्याला हात लावतात. प्रताप म्हणतो की हे बघ सायलीला सगळं काही नाटक करावं लागतं, आणि त्यात म्हणजे तुमची खरंच खूप ओढताण होत असेल. अस्मिता म्हणते की हो ना सायलीला तर या सगळ्याचा खूपच त्रास होत असेल. बिचारी सायली सगळं काही कसं मॅनेज करेल ते सांगता येत नाही. पूर्णाजी हट्टाने सायलीला घेऊनच गेलेली आहे. कल्पना सुद्धा म्हणते की हो ना, सायलीचा जीव वर खाली होत असतो. इकडे 8 तिकडे विहीर असं तिचं झालेलं आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की जे काही करतोय आम्ही तर ते सगळं पूर्णाजीसाठीच करतो. तेव्हा आता अर्जुन रूममध्ये येतो. आता सायली विना त्याला काही करवत नसतं. तो इकडे तिकडे हे मारतोय. त्याच वेळेस चैतन्याचा कॉल येतो. तेव्हा तो विचार करतो की चैतन्याने आता ह्या वेळेस का कॉल केला असेल. त्यावरती आता फोन उचलतो तर चैतन्य म्हणतो की अरे उशिरा फोन केला मी, पण आता तुला हे सांगायचं होतं की प्रियाच्या हेअरिंगची केस आपल्याला उद्याच मिळालेली आहे. अजून म्हणतो की काय उद्याची. चैतन्य म्हणतो की अरे हो आप चांगलंच आहे. जितक्या लवकर ही केस संपेल ना तितकं आपल्यासाठी चांगलंच आहे. हे केस मात्र ओपन आहे, त्यामुळे आपल्याला दुसऱ्या हेअरिंगची गरज सुद्धा नाही भासणार. पुराव्याच्या फाईल तयार आहे का असं विचारतो. सकाळी तिकडे येतो आणि मग आपण तिकडूनच जाऊयात. अर्जुन म्हणतो की फाईल तयार आहे, आपण ऑफिसमध्येच भेटूयात. चैतन्य म्हणतो की ठीक आहे, आपण ऑफिसमध्ये भेटू आणि तेथूनच कोर्टामध्ये जाऊ आणि फायनली म्हणजे प्रियाला जन्मठेप हे होणारच. चैतन्य हो असं म्हणतो आणि बाय करून फोन ठेवतो. नंतर सायली इकडे पूर्णाजीच्या रूममध्ये असते. तिला काही झोप येत नसते. ती सारखा विचार करत आहे. अजूनच ते बोलणं तिला आठवत की किती काही झालं तरी आता आपण बेबी प्लॅन करायचंच नाही, आणि तिने प्रेग्नन्सीची टेस्ट केलेली आहे तो सुद्धा क्षण आठवतो. सगळ्याचा ती विचारच करत असते. आणि अर्जुन म्हणलेला असतो की आता मात्र या सगळ्यामध्ये एक अशी गुड न्यूज यायला हवी की घरातील प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद परत येईल. तेव्हा आता सायली हे सगळं काही विचार करून ठरवते की लवकरात लवकर ही गुड न्यूज मला सगळ्यांना सांगायची आहे. घरात असून सुद्धा मला ही सांगण्याची संधी का मिळत नसेल. टीव्ही आई, तुझ्या मनात नक्की आहे तरी काय, पण आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामधली मात्र डॉक्टरांकडे आलेली आहे आणि डॉक्टर म्हणतात की काँग्रॅच्युलेशन्स मिसेस सायली, सुभेदार तुमची युरिन टेस्ट केलेली आहे आणि ती पॉझिटिव्ह आलेली आहे. प्रेग्नेंट आहात. सायलीला फारच आनंद होतो. त्यानंतर इकडे लेडीज कॉन्स्टेबल प्रियाला म्हणते, मी तुला जे काही सांगते नीट ऐकून घे, तू गरोदर आहेस. तेव्हा आता प्रियाला तर धक्काच बसतो. प्रियाला तेच आता होतं. प्रिया म्हणते की आता अश्विनला एकदा हे समजलं प्रेग्नेंट आहे तर तो मला नक्की स्वीकारेल, तो मला नक्की इथून बाहेर काढेल. त्यानंतर आता इकडे सायलीने पूर्णाजी जीच्या लहानपणी जेथे चष्मा पुरलेला असतो तेव्हा आता तेथेच पुरलेला आहे, तर आता ती सायली सापडून देते आणि पूर्णाजी म्हणते की अगं लहानपणी सुद्धा तू याच जागेमध्ये माझा चष्मा लपवायची. आता सायली या सगळ्याचा विचार करते की नक्की माझ्यासोबत असं का होत असेल. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.